नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आहे जळगाव मार्केटमध्ये आणि इथे आपण बघू शकतो, की कपाशीचं जे पीक आहे ते 25 ते 30 दिवसाचं आहे आणि या वर्षीचं जे वातावरण आहे, थोडं कोरडं आहे. पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकांवरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. इथे आपण बघू शकतो, की हा जो प्लॉट आहे, याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला तुडतुडे दिसू शकतात. त्यानंतर काही प्रमाणात पांढरी माशी पण आहे. मावा पण पाहायला मिळतोय. तसेच फुलकिड्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की या वर्षीचं जे वातावरण आहे, ते कपाशीच्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी पोषक आहे. त्यामुळं यांचं जे नियोजन आहे, ते आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेपासूनच करावं लागेल. रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी सिंजेंटाचा एक प्रोग्राम आहे, ज्याला आपण पी-एस-पी म्हणतो. त्याच्या अंतर्गत प्लेसिवा नावाचं जे कीटकनाशक आहे, त्याचा वापर आपल्याला कपाशीचं पीक 35 ते 40 दिवसाचं असताना 1 मिली एका लिटरला या प्रमाणात वापरायचं. त्यानंतर पुन्हा सिमोडिस नावाचं जे कीटकनाशक आहे, ते आपल्याला 240 मिली प्रति एकर या प्रमाणात आपलं पीक 45 ते 50 दिवसाचं असताना वापरायचं आहे. पुन्हा एकदा पांढऱ्या माशीच्या नियोजनासाठी प्लेसिवा जे कीटकनाशक आहे, त्याचा वापर आपल्याला आपलं पीक 60 ते 65 दिवसाचं असताना वापरायचं आहे. हा सगळा जर प्रोग्राम आपण फॉलो केला, तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. सगळ्यांना विनंती आहे, की कृपया तुम्ही एकदा हा जो पी-एस-पीचा प्रोग्राम आहे, तो फॉलो करून बघावा. धन्यवाद.